वेलकम टू द प्रिंट। मैं यहाँ रत्नागिरी में हूँ। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा कॉन्स्टिट्यूएंसी जो महाराष्ट्र के कोंकण रीजन में आती है, वहाँ से बीजेपी भारतीय जनता पार्टी के लिए लड़ रहे हैं मिस्टर नारायण राणे, फॉर्मर चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, करंट यूनियन मिनिस्टर इन द मोदी कैबिनेट, who is making an electoral comeback after a long time and is contesting from this particular assembly after 10 years। 10 साल ना, 2014 में आपने यहाँ से असेंबली सीट से सिंधुदुर्ग में लड़ा था। अभी 10 साल के बाद आप ये रीजन में वापस कॉन्टेस्ट कर रहे, तो क्या बदला है? बदलाव क्या हुआ है? नहीं, बदलाव वैसे तो मतदार संघ में कुछ भी नहीं हुआ है पिछले 10 साल से। मैं इस बार भारतीय जनता पार्टी के नेताजन ने मुझे रत्नागिरी सिंधुदुर्ग से लोकसभा चुनाव लड़ने के लिए कहा और इसलिए मैं ये चुनाव पार्टी के कहने पर लड़ रहा हूँ। इस भारतीय जनता पार्टी के साथ राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, इनकी भी पार्टी है शिवसेना। सम्मानीय अजित पवार डिप्टी सीएम, उनकी भी पार्टी साथ में है, और भाजपा के देवेंद्र फडणवीस, ये 3 पार्टी मिलकर हमें इस चुनाव लड़ने के लिए कहा। और आठवले ग्रुप और हमारे मनसेना के अध्यक्ष राज ठाकरे, इनका भी सपोर्ट मुझे मिला है। तो यहाँ क्योंकि ये सीट पहिले कायम असं होतं की हे धनुष्यबाण हा नेहमी असायचा इथे कोकण सिंधुदुर्ग या सीटवर, म्हणजे निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह असायचंच, कारण भाजपबरोबर युती होती तेव्हा पण शिवसेनेकडे ही सीट जायची। तर ही एक भावनिक साध आता घातली जाते की यावेळेला पहिलीच निवडणूक अशी आहे की धनुष्यबाण नाही आहे। आता लोक साक्षर झालेले आहेत, लोकांना राजकारण कळतं, वृत्तपत्र वाचतात, टी व्ही पाहतात, त्यामुळे आता जी धनुष्यबाण निशाणी होती ती एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेली आहे। इथे आमच्या 3 पक्षाची आघाडी असल्यामुळे इथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असल्यामुळे आणि भाजपची निशाणी कमळ आहे, आणि त्यामुळे इथे धनुष्यबाण ही निशाणी नाही आहे। पण लोक यामुळे गैरसमज लोकांचा काही होणार नाही। तुमच्या समोर आणि जे उमेदवार आहेत ते 2 वेळा या कॉन्स्टिट्युएन्सीचे खासदार होऊन चुकले आहेत, विनायक राऊत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे। हे म्हणजे कायम तुमची आणि ठाकरे परिवाराची म्हणजे अशी एक रायव्हलरी, एक फॉर द लॅक ऑफ अ बेटर वर्ड, महाराष्ट्रामध्ये बरेचदा चर्चेत कायम असते। इनफॅक्ट ज्या वेळेला शिवसेना अनडिवायडेड शिवसेना जेव्हा होती, मागच्या वेळेलासुद्धा जेव्हा युती होती त्यावेळेलासुद्धा युतीमध्ये ह्याच्यात म्हणजे सिंधुदुर्गात म्हणजे शिवसेनेने तरीसुद्धा कॉन्टेस्ट केलेलं तुमच्या विरुद्ध। तर आता हे इक्वेशन पूर्णपैकी बदललं आहे, 2 गट झाले आहेत, एक तुमच्या समोर आहे, एक तुमच्या बरोबर आहे, कार्यकर्ते कदाचित इकडे तिकडे असतील। हाऊ इज द पिच मॉडेल्ड? नाही, हे बघा, महाराष्ट्राच्या राजकारणात वेळोवेळी फार बदलही होतो आणि झालेला आहे। मी 2005 साली शिवसेना सोडली आणि मी काँग्रेसमध्ये गेलो। त्यावेळेला शिवसेना सोडली ती उद्धव ठाकरेमुळे, बाळासाहेब ठाकरेंमुळे नाही। माननीय बाळासाहेब ठाकरेंमुळे मला अनेक पदं मिळाली, मुख्यमंत्री पद मिळालं। आज जो काही माझी जतनघडण आहे ती माननीय बाळासाहेबांमुळे आहे। जे काय मला मिळालं त्यांच्यामुळेच मिळालं। आणि उद्धव ठाकरेचं माझं जमलं नाही। एक विक्षिप्त स्वभावाचा माणूस, त्याला दुसऱ्याचं चांगलं कधी पावत नाही, आणि म्हणून माझे त्याचे अनेक विषयावर वाद झाले आणि साहेबांना सांगून मी शिवसेना सोडली। आणि त्यानंतर मी काँग्रेसमध्ये होतो, मंत्रीही होतो। नंतर मी काही वर्षानंतर भाजपामध्ये आलो, इथेही मंत्री मी झालो, आणि आता मी केंद्रात मला राज्यसभेवर खासदारकी देऊन मला मंत्री भारतीय जनता पक्षाने करून
यावेळेला मला लोकसभेची जागाही दिलेली आहे. कोकणी माणूस मला ओळखतो. माझे त्यांचे संबंध निवडणुकीपुरते राजकारणापुरते नाही आहेत, जिव्हाळ्याचे आहेत. घरोबा आहे माझा. कोकण माझं कुटुंब समजतो आणि त्याप्रमाणे कोकणी माणसाशी मी रिलेशन ठेवलं आहे, मेंटेन केलं आहे. त्यामुळे ही निवडणूक मला अतिशय सोपी जाईल. कोकणी माणसाच्या घरातलाच माणूस आज उभा आहे. 10 वर्ष जे होते आता आहेत, आता होते म्हणजे आता ते नाहीच आहेत, तर ते माननीय मोदी साहेबांमुळे निवडून आले होते. अलायन्स होती म्हणून, युती होती म्हणून निवडून आले होते. ते शिवसेना वेगळी नव्हती. आणि आता आमच्याबरोबर शिवसेना नाही आहे आणि म्हणून नक्कीच सांगतो त्यांचं डिपॉझिट वाचवणं त्यांना कठीण जाईल. आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे भाजपचं म्हणजे कोकण सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये भाजपचा काही जास्त प्रेझेन्स नव्हता आत्तापर्यंत. हे जे तुमच्यामुळे तुम्ही जुळल्यापासनं तो वाढलाय. तुम्हाला सगळे ओळखतात तुम्ही म्हणाला तिथे. ही निवडणूक इज इट अबाउट मिस्टर नारायण राणे इन सिंधुदुर्ग रत्नागिरी और इज इट अबाउट नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. 10 वर्ष त्यांनी यशस्वीरित्या काम केलं आहे. आर्थिक बाबीमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी 10 वर्षात जे काम केलं आहे ते लोकांसमोर आहे. गरिबांसाठी, महिलांसाठी, यूथसाठी सगळ्या क्षेत्रात त्यांनी काम केलं. पाहता आज लोकांमध्ये, देशामध्ये आणि परदेशात एक लोकप्रिय, एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून मोदींकडे पाहिलं जातं आणि म्हणून त्यांच्या पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. याचाच अर्थ BJP म्हणून मतदान होईल. एक महत्त्वाचा मुद्दा कोकण, जेव्हा आपण रत्नागिरीबद्दल बोलतो त्यावेळेला रिफायनरीचा जो मुद्दा आहे त्याला काही लोक विरोधी करतायत. सम पीपल आर सपोर्टिंग इट. तो पुढे त्याचं काय होणार? म्हणजे त्याच्यावर निर्णय बनण्यापेक्षा स्थानिक लोक जे आहेत रत्नागिरीचे त्यांना विचारून मी पुढे जाईल. त्यांच्याशी बसेन, चर्चा करून सांगेल रिफायनरी येण्याने आणि न येण्याने इथल्या लोकांचा, स्थानिक लोकांचा काय फायदा आहे येण्याने आणि न येण्याने, त्याच्यावर चर्चा करून आणेन आणि लोकांना जे हवं ते मी करेन. कोकणाच्या विकासाबद्दल जेव्हा आपण बोलतोय तर म्हणजे जेवढं आम्ही इकडे बघतो, फिरतो, अनेक गावं अशी आहेत जिथे अजूनही रस्ते चांगले नाही आहेत, पक्के नाही आहेत. तिथे मोबाईलचं नेटवर्क येत नाही. तिथे म्हणजे जवळजवळ अर्ध्याहून जास्त गावांमध्ये घरं बंद आहेत, कारण कदाचित युवा पिढी निघून गेली आहे इकडनं. तर इथे कारण जॉब अपॉर्च्युनिटीज नाही आहे. तर ह्या सगळ्या दृष्टीने तुमचं म्हणजे तुम्ही काय करणार पुढे? मला सांगावंसं वाटतं या प्रश्नावर. एक तर या जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे झालं नाही आहे. तुम्ही म्हणालात ग्रामीण भागात रस्ते वगैरे नाही, वास्तव आहे, खरं आहे. मी इथल्या जनतेला सांगेन मला 2.5-3 वर्ष द्या. या 3 वर्षामध्ये मी पायाभूत सुविधा सगळ्या गावापर्यंत मी पोचवीन. रस्ते, पाणी, वीज, त्याप्रमाणे शाळा, कॉलेज, मेडिकल कॉलेज, इंजिनिअर कॉलेज, या सगळ्या गोष्टी मी येणाऱ्या 3 वर्षात मी पूर्ण करेन. सिंधुदुर्गामध्ये जसं मी या बाबतीमध्ये जो विकास केला आहे तो रत्नागिरीवाल्या लोकांच्या, जनतेच्या डोळ्यासमोर आहे. उद्योगधंद्यामध्ये इथे बेकारी मोठ्या प्रमाणात आहे. या जिल्ह्यात इथली साधन सामुग्रीच्या आधारे मी इथे इंडस्ट्री निर्माण करेल. ती मायक्रो असेल, त्याच्यात स्मॉल असेल आणि मीडियम पण असेल. पण हे सगळे उद्योग स्थानिक तरुणींनी करावे आणि त्यांना आवश्यक त्या गोष्टी, कर्ज म्हणा, मशिनरी म्हणा, मार्केटिंग, एक्सपोर्ट, या सगळ्यात मार्गदर्शन केलं जाईल. पण स्थानिक उद्योजक बनवीन आणि स्थानिक उद्योजक नोकऱ्या दुसऱ्यांना देण्याची क्षमता दाखवतील.
तुम्ही आता 3 पक्षांमध्ये काम केलं आहे आणि एक स्वतःचाही पक्षमध्ये निर्माण केलेला है। आपने आपका करियर शिवसेना के साथ शुरू किया था, उसके बाद आप कांग्रेस में आपने काम किया काफ़ी सालों के लिए, अब भाजपा में हो। मतलब क्या तीनों पक्ष के द फंक्शनिंग ऑफ द 3 पार्टीज़, आप अभी भाजपा में कैसे है एज़ कम्पेयर टू शिवसेना वर्सेस द कांग्रेस? 3 पार्टी में कंपेयरिंग करते वक्त मैं पहला शिवसेना में 39 साल था, तो लास्ट के कई साल महाराष्ट्र में बीजेपी और शिवसेना का अलायंस था, तो मैं उनके साथ था। तो मुझे बीजेपी की आइडियोलॉजी, उनका वर्किंग मुझे मालूम था। अभी मैं बीजेपी में हूँ, मैं देख रहा हूँ नेता कैसे निर्णय कैसे लेते हैं, और हमारे जो नेता जन हैं उनको राष्ट्र प्रेम किस प्रमाण में है। मोदी जी हो, अमित शाह जी हो, नड्डा जी हो, और हमारे महाराष्ट्र के देवेंद्र फडणवीस, सभी जन। तो मैं समझता हूँ सबसे अच्छी पार्टी, एक तो दुनिया में सबसे बड़ी पार्टी भाजपा है दुनिया में। ये पार्टी की आइडियोलॉजी देश के हित में है, जनता के हित में है, वो मुझे इसलिए पसंद है। और वो सोच समझ के मैं बीजेपी में आया हूँ। तो मैं समझता हूँ आज के तारीख पे देश और समाज, बोलो तो जनता, इनके हित में काम करने वाली पार्टी भारतीय जनता पार्टी होने के कारण मैं उनके पक्ष में हूँ। मोदी जी के साथ काम करना आपका एक्सपीरियंस कैसे रहा है एज यूनियन मिनिस्टर? बहुत अच्छा लगता है, सीखने को मिलता है, काम करने का तजुर्बा बोलो। माननीय मोदी साहब जो निर्णय लेते हैं, कैबिनेट हैंडल करते हैं, जो देश के लिए निर्णय लेते हैं, इम्प्लीमेंट करते हैं, ये अलग अलग उनका जो स्पेशलिटी है वो नज़दीक से देखने को मिलती है, सीखने को मिलती है। इसलिए मैं समझता हूँ एक कर्तव्यगार नेता, कर्तृत्ववान नेता, देश का लीडर करके हमें सबको, ये देश के 140 करोड़ लोगों को मिला है। और इसलिए देश की तरक्की उन्होंने जो पिछले 10 साल में की है, दुनिया के अर्थव्यवस्था में भारत आज 5वें क्रमांक में है। 2014 में 11 नंबर पे था, आज 5वें क्रमांक में है। माननीय मोदी साहब ने कहा है कि 2030 में हमारा भारत एक दुनिया के अर्थव्यवस्था में 3रे क्रमांक पे आने वाला है। हम विकसित भारत बनाएंगे, आत्मनिर्भर भारत बनाएंगे, और ये क्षमता मोदी जी के पास है। तो मैं समझता हूँ मोदी जी को मैं देखा है, उनसे सीखा है, सीखने की कोशिश कर रहा हूँ। मेरा तजुर्बा उनके बारे में, मोदी ही देश की ज़रूरत है। एक चीज़ आपसे पूछना मैं भूल गई, मराठा आरक्षण का जो विषय था महाराष्ट्र में है अभी भी, उसमें जब एक ड्राफ्ट नोटिफिकेशन शायद फरवरी में स्टेट गवर्नमेंट ने निकाला था, वो सगळे सोयरे नोटिफिकेशन की मराठा बांधवांना सगळ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्यायचं ओबीसीच्या ह्याच्या खाली, तर त्या निर्णयाविषयी तुम्ही बोललेलात, त्या निर्णयाविरुद्ध बोललेलात की मराठांना कुणबी म्हणून आरक्षण नको, मराठांना स्वतंत्र आरक्षण हवं। तर ते काही प्रमाणात एक असं वाटलं की तुम्ही तुमच्याच सरकारच्या विरुद्ध या बाबतीत बोलताय, सो ते थोडं तुम्ही क्लॅरिफाय करू शकता? मी सरकारच्या विरोधात नाही बोललो। मराठा समाजाच्या आरक्षणाचं जे वास्तव आहे, मराठ्यांना आरक्षण ज्या प्रकारचं हवं आहे ते जात बदलून नाही, मराठा म्हणून देण्यात यावं। त्यांना ओबीसीत घाला, मग आरक्षण द्या, असं मराठ्यांना आरक्षणच नको आहे। मराठा म्हणून यापूर्वी मी सत्तेत असताना जे आरक्षण दिलं होतं, 16% आरक्षण दिलं। मराठा समाज महाराष्ट्रात 34% आहे।
16% दिलं, तसंच आरक्षण आता पण दिलं जावं. त्यामुळे त्यांना OBC टाका, मग आरक्षण द्या, याला माझी मान्यता नाही आणि कुठलाही मराठा हे स्वीकारणार नाही आहे. आणि म्हणून तेव्हा मी ती भूमिका व्यक्त केली. आजही मी त्या भूमिकेशी प्रामाणिक आहे. मराठा आरक्षणाचा कितपत परिणाम होईल या निवडणुकीवर? काही होणार नाही, तो विषयही पण आज नाही आहे. आरक्षण मराठ्यांना जर मिळालं मराठा म्हणून, आणि मराठा म्हणजे काय की मराठा समाजामध्ये आर्थिक दुबळे जे आहेत, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक तिन्ही बाबतीत जे दुबळे आहेत त्यांना आपण आरक्षण देतोय, संपूर्ण मराठा समाजाला नाही देत आहे. आणि ते दिलं जावं असं आमचं मत आहे. त्यामुळे लोकांमध्ये तसं काही गैरसमज नाही आहे. काही लोक समजण्यामध्ये त्यांचा गैरसमज झाला आहे. एक शेवटचा प्रश्न, एंड फॉर आर व्यूअर्स आई वुड लाइक टू शेयर, ये इंटरव्यू के पहले राणे साहब ने हमें बहुत अच्छी तरह से खातिरदारी की. मैंने कुछ 4 प्रकार के स्पेशलिटीज़ है कोंकण के, वो मुझे लंच में खाने मिले. लेकिन राणे साहब खुद अपने घर से टिफ़िन लाए थे. उन्होंने एक भाकरी खाई, एक भिंडी की सब्ज़ी खाई प्लेन, और बस उसका स्वाद उन्होंने उठाया. तो he has been on a very strict health regime and has also become much fitter than what he was around the last time that he was campaigning for elections. तो कैसे आप मैनेज करते हैं इतने हेक्टिक शेड्यूल में आपका रेजिम? नहीं, मैं तो मैनेज करता हूँ ये सब. आज से नहीं, 30 साल से कर रहा हूँ. मैं दीक्षित डाइट करता हूँ. 11 बजे सवेरे खाना खाता हूँ, बाद में 7:30 बजे. बीच में ऐसा कुछ खाता नहीं है. कल सब जो भूख लगी तो कभी अखरोट खाता हूँ ड्राई फ्रूट का, नहीं तो बटर मिल्क, नींबू पानी, यही मेरा है. मैं मोस्टली दूध का कोई प्रोडक्ट नहीं खाता हूँ. मैं राइस और गेहूँ दोनों नहीं खाता हूँ. तो बाकी जो भी खाता हूँ स्टीम करके खाता हूँ. ऑयली चीज़ में नहीं खाता हूँ. और मैं थोड़ा सा सवेरे चलना और थोड़ा योगा करना, ये मैं डेली करता हूँ. हम ज़्यादा लोगों का काम कब कर सकते हैं? हमारी हेल्थ अच्छा होगी तो मैं लोगों की सेवा ज़्यादा हमारे हाथ से होने के लिए मैं मेरी खुद की हेल्थ अच्छा रखना चाहता हूँ. और आप 2029 इलेक्शंस में भी वापस दिखाई देंगे? नहीं, अभी मैं समझता हूँ ये मेरा आखिरी इलेक्शन है. मैं इसके आगे मेरा बिजनेस है. मैं होटल क्षेत्र में हूँ, मैं कंस्ट्रक्शन क्षेत्र में हूँ, वहाँ काम करना मैं पसंद करूँगा. मगर ये 5 साल मैं चुन के आने के बाद ये देश के लिए, लोगों के लिए और एक कोकण के लिए मैं काम करके बताऊँगा. धन्यवाद राणे साहब. Thank you so much for joining us at the print. The constituency votes on the 7th of May and Mr. Rane is pitted against two-time MP Vinayak Raut from Shiv Sena Uddhav Bhai Saheb Thackeray. For the print, this is Mansi Padge.